भागूताई गेली? आईने सांगितलं. खूप वाईट वाटलं. आम्हालाही वाटलं, पण काय करणार, तो तिचा निर्णय होता ना. पण तिने थांबायला हवं होतं. आमची पण तीच इच्छा होती, पण तिने जीव लावणाऱ्या माणसांपेक्षा रक्ताची नाती निवडली. आता तिच्या निर्णयाचा मान तर राखला पाहिजे ना. तिला ना हे घर आपलं कधी वाटलंच नसणार, म्हणून ती निघून गेली. असं कसं होईल राजू? हे घर परक असेल तरी बी आम्हाला आपलंसं वाटतंय. मग एवढी वर्ष या घरात राहणाऱ्या माणसांना हे घर परक कसं वाटू शकतं? ह्यो निर्णय तिने रागाच्या भरात घेतला असला तरी तिला हे घर एवढा सहजासहजी नाही सुटणार बघ. तिच्या आठवणी तरी कुठं आमची पाठ सोडणार आहेत? असं वाटतंय भागू कुठनं तरी पळत येईल आणि मला राजूताई मला भूक लागलीये, मला काहीतरी गरमागरम खायला करून दे. मी माझ्या हाताने काहीतरी छान बनवून तिला भरवेन. असं वाटतं कुठून तरी भागू येईल आणि मागून घट्ट मिठी मारल. भागू, का ग परक केलंस आम्हाला? राजू, शशी दादा, आई बाबा शोधले. भागूने असं करायला नको होतं. सूर्याचा लय जीव आहे भागूवर. लहानपणापासून स्वतःच्या जीवा परास ज्यादा जपलंय त्यानं भागूला. भागूची कमतरता आता या घराला कायम जाणवत राहणार आहे बघ. तात्या, बघू माझा फोन आहे का इकडे? अगं तिकडे कुठे ठेवलास का बघ. अगं राजू, कसली धावपळ चालली? काय झालं सांग तरी. अगं आई, प्रसादशी बोलताना आता भागूच्या आईवडिलांचा विषय निघाला आणि त्याच्या बोलण्यात असं कळलं की शशिकांत भागूच्या आईवडिलांना शोधत होता आणि प्रसादच्या खिशात भागूच्या फोटोचे जे तुकडे मिळाले ना ते त्याला त्याच घरात मिळाले असणार आहेत. हा, आता त्याला काही नीटचं सांगता येत नाही, पण नक्कीच काहीतरी काळं बेरं एवढं मला वाटतंय. राजू, मला भागूचा फोन आला तुझा. ती म्हणत होती त्या बेळगावकरांच्या बंगल्यात व्यवस्थित नाहीये काय. मला ना तिची काळजी वाटते. ती डॅडींच्या तावडीत तर नसेल ना, कारण तेच आपल्या वाईटावर आहेत ना सध्या. आता इकडेच आपल्या बाजूने आल्यासारखं वाटतंय मला. काय झालं? एवढं काळजीत का दिसताय तुम्ही? अहो, तुम्ही आलात ते तुमचं काय ते प्रोटीन पावडर का काय ते असतं ना, ते बनवून ठेवले, आणते. धनु, बस, मला तुझ्याशी बोलायचं. धनु, खरंच तुझं मन खूप मोठं आहे. माझ्याकडून एवढ्या चुका झाल्या, तू लगेच ते विसरून मला लगेच माफ पण केलंस. मी खूप चुकीचा वागलो तुझ्यासोबत. तुम्ही आता ते समजा विसरून जा बघू. आता जे घडून गेलंय ते आपल्याला बदलता येणार आहे का? आपण हे परत कधी घडू नये हे आपल्या हातात आहे. धनु, तुला एवढा सगळा झालेला त्रास कसं काय विसरू शकतेस? माझ्याकडून एवढ्या चुका झाल्या आणि तू लगेच माफ केलंस. माणूस म्हणलं की चुका तर होणारच ना, पण एकदा का त्याला त्याची चूक कळली की मोठ्या मनानं माफ करावं. यानं नातं टिकून राहतं. दादा म्हणतो, उधळून लावणं लई सोपं असतं धने, पण सावरून घेणं तितकंच कठीण. आपण जर आपली चुकीची जाणीवच ठेवली नाही तर मग आपण आपल्या मनावर ताबा ठेवायचा कसा? आपल्या माणसांवर प्रेम करून. तर तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव असो वा नसो, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची जाणीव कायम असली पाहिजे. आता दादा आणि वहिनीचंच बघा ना, ते जेव्हा वाढत आले होते ना तेव्हा त्यांच्या नात्यातल्या समध्या गोष्टी फिसकटून गेल्या होत्या. पण हा, त्यांच्या नात्यातली एक गोष्ट होती जी त्यांची जमेची बाजू होती. ती म्हणजे एकमेकांना समजून घेणं. त्यांची मनच जुळली नव्हती ना, त्यामुळे त्यांच्यात सारखे वाद व्हायचे, पण त्यांनी कधीच एकमेकांना नाकारलं नाही. त्यांनी एकमेकांना नेहमी येळ दिला, समजून घेतलं, एकमेकांच्या चुका मान्य केल्या, त्या माफ केल्या आणि पुढे गेले. म्हणूनच तर बघा की आमच्या घरातलंच नाही तर अख्ख्या गावातलं बेस्ट कपल येते, आहे की नाही?
दादा आणि वहिनी सोबतही झाले, कारण त्यांना ना हळूहळू एकमेकांची सोबत हवी हवीशी वाटायला लागली. आणि ते तेव्हाच होतं जेव्हा आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाचा आधार होतो, त्याला सावरून घेतो, त्याचं नातं टिकवण्याच्या प्रयत्नांना भाळून जातो. मी तुम्हाला म्हणलं होतं ना, आपल्यातलं नातं फुलायला थोडा वेळ लागेल, पण म्हणून आपण आपली मैत्री तोडायची नाही. आज मला आपलं नातं मैत्रीपेक्षा एक पाऊल पुढे जाताना दिसतंय. त्यामुळे आता तुम्ही हे समजा विचार तुमच्या डोक्यातनं काढून टाका आणि तुम्ही बी एक पाऊल पुढे टाका आपल्या नात्याच्या दिशेनं. धनु, तुम्हा चारही बहिणींना सूर्यदानं लय भारी घडवले. किती समजूतदारपणानं बोलतेस, मला लय भारी वाटतं. थांबा, ह्या लढाईचं शेवट करायचं ठरवलं होतं मी, पण तू परत एकदा त्या जालिंदर समोर मला झुकायला लावलंस. आजपर्यंत माणूस कसा होता हे मला माहित नव्हतं, म्हणून मी त्यासमोर झुकत आलोय. पण तो माणूस किती नीच आहे, किती स्वार्थी आहे हे माहित असून सुद्धा मला त्याचं ऐकून घ्यावं लागतंय. का दिवे, का? मला हेच सगळं बघायचं होतं, तर माझ्यातनं तू लढायचं पण आधीच का काढून घेतलं नाहीस? ही लढाई मला अर्ध्यातनं सोडावी लागते याचं तर वाईट वाटतच आहे, पण त्यापेक्षा मी खराच्या बाजूला असून सुद्धा या लढाईतनं मला माघार घ्यावी लागते ह्याचं जास्त वाईट वाटतंय. बस, मला काय नको आता. माझ्या आयुष्यात मला ना आनंद पाहिजे ना लढाईचं बळ पाहिजे. तू तुझ्या हातातून माझा शेवट लिहि. नाही, सूर्य आजपर्यंत बाहेरच्या संकटांना कधीच घाबरला नाही, घाबरणार पण नाही. तू माझ्या बहिणी, माझ्या भागुला